असा उलटा कसा का तसंच चालू आहे म्हणा. कापायला लागले. बस आता मी रविवारची तुम्हाला कहाणी सांगते. 2 बहीण भावंड होते. बहिणीची गरिबी होती, भावाचं श्रीमंती होती. प्रत्येक रविवारी आले की भावानं बहिणीला बोलवायचं, ये बाई कार्यक्रमाला. बहिणीनं लेकरं घरी ठेवायचं आणि जायची आपली. स्वयंपाक पाणी करायचं, सगळ्यांनी वाढायचं. वहिनी चला की जेवायला तर नको माझं डोकं दुखायचं म्हणायचं भाऊजी. आणि ती जायची तशीच आपली. जाताना एक बोरीचं झाड होतं. लेकरं घरी गेल्यास विचारते म्हणून आपलं बोरीचे बोरं न्यायची लेकरांनी. आई काय आणलेस ग मामाकून? काही नाही बाबा, हे बोरं आणलेस खा. मग आता पहिला रविवार तसाच गेला, दुसरा बी आला. दुसरा रविवारी सांगितलं भावानं बाई ये म्हणून. गेले आणि गेली की स्वयंपाक केला, सगळे लोक जीव घातले. हे चला की बहिणी जेवायचं, मला नाही जेवायचं, डोकं दुखायला नाही. मग तिनं आपली गेल्या रविवारी तशीच गेली. ह्या रविवारी बी आपले झाडं होते बोराचे, ते बोरं घेतले 2-4. लेकरांनी घरी गेले की आई आली. मामाने काय दिलं आई? काही नाही बाबा, हे बोरं येतं खा. आता 2 रविवार झाले तसेच. तिसरा पण रविवार आला. तिसऱ्या रविवारी भावानं सांगितलंच ये बाई म्हणून. बहीण गेलीच. मग बहीण गेल्यानंतर तिनं आपला स्वयंपाक केला, लोक जीव घातले. आणि मग चला वहिनी जेवायला, तर मला नाही जेवायचं, माझं डोकं दुखायला लागले. गेली तिसऱ्या रविवारी तशी. 4थ्या रविवारी आता ते बोरीचे बोरं तरी किती दिवस राहते का? मग आता 4थ्या रविवारी बोरीला बोरच नाही. गेली आणि मग ती वाटाने गेली म्हणजे जाऊ द्या म्हणजे आता साप मेलेला होता ती ही नेहा म्हणजे लेकराने शिजवून खाऊ आणि आपण संपावं सगळं. मग गेली. ते साप नेला. आई काय आणले गा माझी, काय आणले? थांबा म्हणजे 5 मिनिट आता करायचे आपल्याला. सुवर्ण पेटूला चुलीवर हंडा ठेवला. हंड्यात ते तुकडे करून टाकले. शिजायला लागले ते दन 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 दन. बघ ते उघडलं खाली. उघडलं तर ते एवढा सोन्याचा गोळा वरी आला की मग ते काढला हे केला. मग आता ते दुसऱ्या 5व्या रविवारी तिला वाटलं आता आपल्या भावालाच बोलावं आपण. मग भावाला बोलायचं म्हणजे तिनं सगळं केलं, स्वयंपाक केला. भावाला म्हणजे ती म्हणली मी झोपत होते आणि तुमच्या बहिणीनं आपल्या घरातले नेलं. आता भावाला रागावा बहिणीनं कसं नेलं. मग सगळे जेवले हे केले. भावाची वाट बघत बसली 2 समाया लावून आपली. आता भाऊ येईल मग भाऊ येईल. आला बाई म्हणजे भाऊ पाणी दिलं. बस म्हणजे जेवायला. नाही म्हणलं मला जेवायचं. म्हणजे जेव की तर जेवला. मग आता ही झोपायला लागली. झोपल्याची समय म्हणते दमाईला. ऐक समयी आता भाऊ आला बहिणीला मारायला. आई दमाई. मग ती म्हणते कस काय? अगं पहिल्या रविवारी ती गेली तशीच आली. दुसऱ्या रविवारी गेली तशीच आली. तिसऱ्या रविवारी बी तशीच आली. आणि 4थ्या रविवारी तिला साप भेटला. ते साप हे केला शिजवून म्हणजे माझ्या मुलांनी खाऊ घालते, आपलं संपून टाकावा म्हणून. आता हे भाऊ क्रोधानं आला या तिला मारायला. तितक्यात भावाला जागा आली की बहिणीचे पाय धरले. ताई मी तुला मारायला आलो होतो आणि मग असं झालं. मग म्हणलं आता जातो आणि तिचं बघतो. ती म्हणली नको बाबा माझ्यासाठी तिला काही म्हणून नाही. म्हणला तिनं तुझ्यावर काही काळ घेतलं. तू तर जर ह्याला उपाशी येत होतीस, मला काय माहीत होतं का तू उपाशी येत होती. सूर्यनारायण तिला प्रसन्न झाले तसे तुम्हाला आम्हाला प्रसन्न व्हावं तर कहाणी संपली.